अजून गोकुळबद्दलचं जे मी भाष्य केलेलं आहे किंवा लवकरच निवडणुका लागतील आणि मला वाटतं ती आता वेळ लवकर आलेली आहे. शिवाजी पाटील म्हणतात गोकुळ मुक्त मुश्रीफ करू. ते कोण सभासदाने करायचं काय शिवाय लोकांना? पण 2 दिवसापूर्वी तुम्ही आभार मानले होते, ते काही बोललेले नाही. पण नाही व्यक्तिगत टीका केलेली आहे. व्यक्तिगत टीका, राजकीय टीका काय चालत? सातत्यानं महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवणार असं अजूनही ही निवडणूक महायुती म्हणूनच होईल आणि महायुतीचाच अध्यक्ष होईल. शिवाजी पाटील साहेबांनी 2 तास गोकुळमध्ये थांबून त्याने आमदार म्हणून त्याला अधिकार आहे, ते घेतला असतील त्यांना. पण जिल्हा बँकेच्या माध्यमातून देखील कारखानदारांना चुकीच्या पद्धतीनं कर्जांचं वाटप केलं गेलंय अशा पद्धतीचा दावा देखील केला आणि येत्या काळामध्ये सगळी प्रकरणं मी बाहेर आणणार आहे. हे चांगलं आहे ना, कारखानदारांनी त्याची नोंद घ्यावी. दाव्यासाठी ज्या पद्धतीचे आरोप केले जातात, कितीही काही करा पण गोकुळमध्ये कोणताही भ्रष्टाचार निघणार नाही असा विश्वास आहे तुमचा? 100% 5 वर्षाचा. राष्ट्रवादी 24 आमदार पुत्र असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला. 24 आमदार भाजपच्या वाटेवर आहेत असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला. आता मी तुम्हाला सांगितलं की रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल का बोलतायत हे मला कळत नाही. आता मी काही अधिक बोलणं योग्य नाही, परंतु त्यांनी वास्तविक संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. गोकुळच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आपले कार्यकर्ते गेल्या काही वर्षातल्या गोकुळच्या कारभाराच्या चौकशीची माहिती मला आमचे कार्यकर्ते नाहीत, संस्था प्रतिनिधी असतील, ठीक आहे, त्याची चौकशी होईल. पण हे सगळं बघता महाडी काय मुश्रीफ असा एक वाद नवीन तयार होतो असं वाटत नाही का तुम्हाला? कारण नाही, काय गरज नाही, तसं काय कुठं आहे. संस्था प्रतिनिधी काय मागावं तर कुणाच्या जावयाला किती तो आता त्या ज्यांनी मागितले त्यांना विचारा, मला काय माहिती नाही. आता त्यांनी ज्यांनी मागितलेलं आहे, ज्यांनी बोललेलं आहे त्यांना विचारा ना, मला काय विचारायची गरज आहे? कारण मी काय माझं नाव नाही काय. नाही, पण अजूनही महाडी या सगळ्या प्रकरणामध्ये मौन महाडिकांचं आहे, कसं बघतात? माझंही मौनच आहे ना. तुम्ही काहीतरी बोलताय तरी किमान. मी आता मंत्री असल्यामुळे तुम्ही आमच्या पुढे येता, त्यांना जरा जाऊन विचारा. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.